नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, विचार करा की तुम्ही एखाद्या पेपरचे 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय आणि तो पेपर अचानक 2-3 घंट्या अगोदर कॅन्सल झालाय। असंच काहीतरी झालंय नीट PG 2024 च्या एक्झाम बद्दल। नीट PG 2024 ही 23 जूनला कंडक्ट होणार होती आणि ती जी एक्झाम आहे ती NBA नावाची एक एजन्सी NTA सारखी ती कंडक्ट करत असते। तर त्यांनी काल रात्री 10 वाजता त्यांच्या पोर्टलवर सांगितलं की खूप सारे ॲलिगेशन लागताय जे काही पेपर कंडक्टिंग एजन्सी त्यांच्यावर अशा काही न्यूज येतात की नीट PGचा पण पेपर लीक झालाय। त्यामुळं हे सगळं कन्सिडर करून त्यांनी हा पेपर जो आहे तो पोस्टपोन केला आणि नवीन डेट लवकरच सांगण्यात येईल असं सांगितलंय। तर मित्रांनो बघा, असा प्रश्न येतो की याचा परिणाम नीट UG वर काय होईल। 4 पिटिशन फाईल आहे सुप्रीम कोर्टमध्ये 8 जुलैसाठी। आता ते कोणते काही विद्यार्थ्यांनी रिनीटसाठी केलंय, काही विद्यार्थ्यांनी नो रिनीट, काही विद्यार्थ्यांनी रिएव्हॅल्युएशनचं केलंय, काही विद्यार्थ्यांनी जे NTA ग्रेस मार्क्स दिले त्याच्यासाठी केलंय। आता याचा जो निकाल आहे ना तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे चंद्रचूड त्यांच्या समोर लागणार आहे 8 जुलैला। त्याच्यामध्ये कसं आहे, जो गोध्रा आणि बिहारचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ना त्यांचं जे बयान असेल सुप्रीम कोर्टमध्ये की हा जो पेपर आहे नीट UGचा तो मोठ्या प्रमाणावर लीक झाला नाहीये, आम्ही जेवढे पण गुन्हेगार होते त्यांना अटक केली, त्या गोष्टीवर डिपेंड बघा मित्रांनो। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे 635च्या खालचे विद्यार्थी होते त्यांना अभ्यास करायचं सांगितलं होतं। आता मी इतर जे काही विद्यार्थी होते 635च्या वरचे त्यांना पण रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही पण अभ्यासाची तयारी ठेवा। ते वाईटच्या वाईट काय व्हायचं बाकी, पण एक होप ठेवा काहीतरी चांगलंच होईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।